नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण 4th चॅप्टर पाहत आहोत. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप यामध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पाहणार आहोत फ्रॉम पेज नंबर 183. विद्यार्थी मित्रांनो, आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहण्यापूर्वी ॲडमिशन या टॉपिकचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि थेअरी समजावून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम समजणे सोपे जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, तर पाहूया प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 फ्रॉम पेज नंबर 183. सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 1. द बॅलन्स शीट ऑफ मिस्टर मामा, काका and Mr. Baba, who share profits and losses as 4:3:3 respectively. Balance sheet as on 31st March 2018. Liabilities: suppliers 7,000, loan 5,000, general reserve 6,250, capital accounts Mama 20,000, Kaka 15,000, Baba 12,250. Asset side: cash 4,500, sundry debtors inner 5,000 less RDD 500, outer 4,500, livestock 12,500, motor car 4,000, furniture 17,500, plant 22,500. Total of liabilities and assets 65,500. Additional information: Kaka retires on 1st April 2018 on the following terms. विद्यार्थी मित्रांनो, मामा, काका and बाबा या 3 पार्टनर्स मधून काका हा पार्टनर 1st of April 2018 ला रिटायर होतो आणि त्यावेळेच्या टर्म्स खालील प्रमाणे. फर्स्ट टर्म आहे द शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹2,700. सेकंड, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% and motor car by 12.5%. Third, livestock to be appreciated by 10% and plant by 20%. Fourth, a provision of ₹2,000 to be made for claim of compensation. Fifth, RDD is no longer necessary. And sixth, the amount payable to Kaka should be transferred to his loan account. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला या मध्ये काय विचारलं आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे अँड न्यू बॅलन्स शीट आफ्टर द रिटायरमेंट ऑफ काका आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण लेजर अकाउंटचे स्पेसिमन तयार करून घेऊया. आपण स्क्रीनवरती पहा, या ठिकाणी स्पेसिमन तयार केलेले आहेत. पेज नंबर 183. सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1 इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फर्स्ट आपण प्रिपेअर करत आहोत प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, ज्यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो. सेकंड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, यामध्ये तिघही पार्टनर्स असतील, मामा, काका अँड बाबा. थर्ड आपण प्रिपेअर करत आहोत कॅश अकाउंट. फोर्थ प्रिपेअर करत आहोत गुडविल अकाउंट अँड फिफ्थ न्यू बॅलन्स शीट आफ्टर द रिटायरमेंट ऑफ काका. ओके, अकाउंट्स प्रिपेअर केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम ओल्ड बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्स असतील आणि कॅश अकाउंटचे जे बॅलन्स असतील ते आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेऊया. ओके, या ठिकाणी कॅश अकाउंटचा कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स पहा. मामा, काका आणि बाबा 20,000, 15,000 आणि 12,500 250 आहेत. हे आपण कॅपिटलचे बॅलन्स ब्रॉट डाऊन करूया. कॅपिटलचे बॅलन्स नेहमी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करतात. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, मामा 20,000, काका 15,000 and बाबा 12,250. कॅपिटलचे बॅलन्स ब्रॉट डाऊन केल्यानंतर आपण कॅश अकाउंटचा देखील बॅलन्स ब्रॉट डाऊन करूया. कॅश अकाउंटचा बॅलन्स पहा 4,500 आहे. हा आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करू. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,500. ओके, असा देखील आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पहा, कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह असेल तर हा रिझर्व्ह आपण ओल्ड जे ऑल पार्टनर्स आहेत, आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिक मध्ये जनरल रिझर्व्ह असेल, अक्युमुलेटेड प्रॉफिट्स असतील किंवा अक्युमुलेटेड लॉस असतील तर ते आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करत होतो. मात्र रिटायरमेंट ऑफ पार्टनर
या टॉपिक मध्ये आपण जनरल रिझर्व्ह, अक्युमुलेटेड प्रॉफिट्स किंवा अक्युमुलेटेड लॉस असतील तर हे आपण ऑल पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ओके, या ठिकाणी आपण पहा जनरल रिझर्व्ह आहे 6250 की जो आपण मामा, काका आणि बाबा यांच्यामध्ये 4:3:3 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करू. आणि तो डिस्ट्रीब्यूट करत असताना पहा या ठिकाणी जनरल रिझर्व्हची अमाऊंट आहे 6250. मामाला पण 6250 इंटू 4/10, काका 6250 इंटू 3/10 आणि बाबा 6250 इंटू 3/10 केल्यानंतर आपल्याला मिळेल मामासाठी 2500, काकासाठी 1875 आणि बाबासाठी सुद्धा 1875. आणि जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करण्याची एंट्री आपण करतो ऑल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे रिझर्व्ह हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतो बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट इन द कॉलम ऑफ मामा 2500, काका 1875 and बाबा 1875. जनरल रिझर्व्ह आपण डिस्ट्रीब्यूट केला पहा 4:3:3 या प्रोपोर्शन मध्ये. ओके विद्यार्थी मित्रांनो, रिटायरमेंट आणि डेथ या दोन्ही टॉपिक मध्ये जनरल रिझर्व्ह, अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आणि अक्युमुलेटेड लॉस हे आपण ऑल पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आपण पहा जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केले. यानंतर बॅलन्स शीटची लायबिलिटी आणि असेट साइड आपण पहा. या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचा अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा अक्युमुलेटेड लॉस नाहीये. ओके, पाहूया ऍडिशनल इन्फॉर्मेशन. काका रिटायर्स ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता काका हा जो पार्टनर आहे तो 1 एप्रिल 2018 ला रिटायर होतो आणि त्याच्या टर्म्स पहा. फर्स्ट टर्म आहे द शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹2700. विद्यार्थी मित्रांनो, मामा, काका आणि बाबा या पार्टनरशिप फर्मची जी गुडविल आहे त्या गुडविल मधला काकाचा हिस्सा 2700 इतका आहे. म्हणजे आपल्याला गुडविल रेज करायचे आहे टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर. ओके, आणि रिटायरिंग पार्टनर्सच्या हिस्सापुरती जेव्हा आपण गुडविल रेज करतो तेव्हा त्याची आपण एंट्री करतो गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एंट्री आपण गुडविल रेजची केली. गुडविल अकाउंट डेबिट 2700 टू काकाज कॅपिटल अकाउंट 2700. लेजर पोस्टिंग आपण करूया. सॉरी, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण एंट्री केली होती गुडविल अकाउंट डेबिट, म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला टू काकाज कॅपिटल अकाउंट 2700 आणि गुडविल हेच केली. एंट्री केली गुडविल अकाउंट डेबिट टू काकाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट इन द कॉलम ऑफ काका 2700. ओके, या ठिकाणी आपण मामा आणि काका कॉलम मध्ये कोणत्याही प्रकारची अमाउंट घेणार नाहीये. ओके, गुडविल आपण रेज केली टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण जाऊया. सेकंड ऍडजस्टमेंट, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. विद्यार्थी मित्रांनो, फर्निचर पहा 17,500 आहे, म्हणजे 10% आपण पाहिलं तर 1,750 रुपीजनी फर्निचरची किंमत कमी होते. असेटची किंमत कमी होणे हा तोटा आहे आणि तोटा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो. एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊया. लिहूया फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट अमाउंट असेल 1,750 रुपीज. ओके, त्यानंतर आपण सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला देऊ. असेट साइडला आपण फर्निचर घेऊया. फर्निचर जनरल अमाउंट येईल 17,500 लेस डेप्रिशिएशन मायनस करतात. डेप्रिशिएशन अमाउंट असेल 1,750. 17,500 मायनस 1,750 आउटरला येतील 15,750 रुपीज. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. अँड मोटार कार बाय 12.5%. आणि विद्यार्थी मित्रांनो, मोटार कार आहे पहा 4,000 ची, यावरती 12.5% आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं तर अमाउंट येईल आपली 500 रुपीज.
आणि डेप्रिशिएशन चार्ज करण्याची एंट्री आपण करतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट. ओके, म्हणजे असेटची किंमत कमी झाली की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण येणार टू मोटर कार अकाउंट अमाउंट येईल. ओके, अमाउंट घेऊया आपण सर्वप्रथम 500 रुपीज. सॉरी, अमाउंट येईल 500 रुपीज. ओके, नेक्स्ट सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊया. मोटार कार अमाउंट येईल 4000 रुपीज लेस डेप्रिशिएशन 500, आउटर येतील 3500. ओके, ऍडजस्टमेंट कडे जाऊया. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट लाईव्ह स्टॉक टू बी अप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे लाईव्ह स्टॉक आहे पहा 12,500 रुपीजचा, म्हणजेच 10% आपण कॅल्क्युलेट केले तर ते येतील 1250. असेटची किंमत अप्रिसिएट होते म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट होईल. एंट्री आपली होईल लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट 1250 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. इफेक्ट देऊया आपण. असेटची किंमत वाढली रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय लाईव्ह स्टॉक अकाउंट अमाउंट येईल 1250. ओके, सेकंड बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण जाऊ. लाईव्ह स्टॉक 12,500 ऍड अप्रिशिएशन. असेटची किंमत वाढलेली आहे 1250. ओके, ठिकाणी आपण टोटल आउटरला घेऊया. लाईव्ह स्टॉक 12,500 प्लस 1250 आउटरला येतील 13,750 रुपीज. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया आपण. अँड प्लांट बाय 20%. आणि प्लांटची किंमत आहे 22,500 पहा, आणि 20% अप्रिसिएट होईल म्हणजे 4,500. असेटची किंमत जेव्हा वाढते तेव्हा आपण एंट्री करतो असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला 4,500 आपण घेणार. इफेक्ट देऊया प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय प्लांट अकाउंट अमाउंट येईल 4,500 रुपीज. नेक्स्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. प्लांट घेणार. प्लांटची किंमत आपण घेऊ 22,500 ऍड अप्रिशिएशन 4,500. याची टोटल आपण आउटरला घेऊ. आउटरला येतील 27,000. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 4th, a provision of ₹2,000 to be made for claim of compensation. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2,000 रुपीची नवीन प्रोव्हिजन करायचे आहे अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन. दिस इज अ न्यू लॅबिलिटी विच इज अराइज इन टू द बिझनेस. सो लॅबिलिटी जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा आपण एंट्री करतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करणार आहोत आणि आपण एंट्री करतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट 2,000 टू प्रोव्हिजन फॉर क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन ₹2,000. पोस्टिंग करूया आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला प्रोव्हिजन फॉर क्लेम कॉम्पेन्सेशन अकाउंट ₹2,000. ओके, आणि ही जी लॅबिलिटी अराइज होते आहे विद्यार्थी मित्रांनो अगेन्स्ट क्लेम आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला घेऊ. प्रोव्हिजन फॉर क्लेम कॉम्पेन्सेशन ओके, ₹2,000. Okay, this is the new liability which is arise into the business. आपण एंट्री केली प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर क्लेम कॉम्पेन्सेशन अकाउंट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण जाऊया. आरडीडी इज नो लॉंगर नेसेसरी. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरडीडी आहेत पहा 500 रुपीज अगेन्स्ट सनरी डेटर्स पहा
हे आरडीडी आता इन फ्युचर्स नाहीयेत, म्हणजे आपण आरडीडी राईट ऑफ करणार आहोत. आरडीडी राईट ऑफ करतो म्हणजे काढून टाकतो, तेव्हा बेनिफिट आहे आणि एंट्री आपली होते आरडीडी अकाउंट डेबिट 500 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आरडीडी राईट ऑफ करतात तेव्हा ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करतो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आरडीडी अकाउंट 500 रुपीज. ओके, म्हणजे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला आता डेटर्स घेऊ. सनरी डेटर्स डेटर्सची जी आपल्याला आउटरला किंमत घ्यायची आहे बिफोर सनरी डेटर्स आरडीडी आहेत 5000, ते आपण डायरेक्टली आउटरला घेणार आहोत. म्हणजे डेटर्स वरती कोणत्याही प्रकारचे आपण डाउटफुल डेट्स आता या ठिकाणी घेणार नाहीये. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया आपण. द अमाउंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काका हा जो पार्टनर रिटायर होतोय त्याला जी रक्कम पार्टनरशिप फर्म देणे लागणार आहे ती रक्कम त्याच्या लोन अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करा असं सांगितलेलं आहे. ओके, ऍडजस्टमेंट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या ज्या बॅलन्स शीट मधले सर्व ऍटम्स आहेत हे ऍटम्स आपण न्यू बॅलन्स शीटला घेतलेत का एकदा कन्फर्म करूया. पहा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सप्लायर्स म्हणजे सनरी क्रेडिट्स आहेत 7000, हे न्यू बॅलन्स शीटला आपण घेऊया. सप्लायर्स 7000 आपण न्यू बॅलन्स शीटला घेतलेले नाहीयेत. नेक्स्ट पहा, लोन आहे 5000 चं, हेही घेऊया. लोन लोन 5000. ओके, नंतर पहा नेक्स्ट आयटम कोणते आहेत का. जनरल रिझर्व आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. कॅपिटलचे बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केले. असेट साईडला पहा कॅश आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे. सनरी डेटर्स न्यू बॅलन्स शीटला घेतलेले आहेत. लाईफ स्टॉक घेतलेले आहेत. मोटार कार घेतलेले आहेत. फर्निचर देखील आपण घेतलेले आहेत आणि प्लांट देखील आपण घेतलेले आहेत. ओके, म्हणजे सर्व आयटम्स आपण न्यू बॅलन्स शीटला टेक ओव्हर केलेले आहेत. ओके, यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट जे तयार केलेलं आहे त्याचा प्रॉफिट किंवा लॉस आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, पहा, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची दोन्ही साईडची टोटल करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल पाहिली तर ती डेबिट पेक्षा जास्त आहे. दोन्ही बाजूला रेकॉर्ड करूया 6250 आणि यामधून आपण डेबिट साईडची टोटल जी आहे मायनस करूया. 6250 मायनस 4250 आपण केले तर आपल्याला प्रॉफिट मिळेल आणि हा प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. या रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आपण among the all partners डिस्ट्रीब्यूट करणार आहोत इन द प्रपोर्शन ऑफ 4:3:3. मग आपण 2000 हा जो प्रॉफिट येईल तो मामा, काका आणि बाबा यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला 4:3:3 या प्रपोर्शन मध्ये तर येईल 800 फॉर मामा, 600 फॉर काका अँड बाबा. ओके, आणि हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करण्याची आपण एंट्री करतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पोस्टिंग करूया आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू all partners capital account. Total amount of revaluation profit 2000 which is distributed among the partners. आणि अमाउंट आपण डिस्ट्रीब्यूट केली ऑल पार्टनर्स मध्ये. फर्स्ट पार्टनर आहे मामा, सेकंड पार्टनर आहे काका आणि थर्ड पार्टनर आहे बाबा. ओके, तिघांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहे 800 फॉर मामा and 600 काका and 600 फॉर बाबा. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट जो आहे याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. मध्ये डिस्ट्रीब्यूट केला आपण 800, 600 and 600. ओके, नंतर आपण नेक्स्ट आयटम जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर जो पार्टनर रिटायर होतोय या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटची टोटल पाहूया. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काका हा पार्टनर रिटायर होतोय आणि काकाच्या क्रेडिटची टोटल पहा आपण 15,000 प्लस 1,875 प्लस 2,700 प्लस 600 आपण ही टोटल केल्यानंतर लक्षात येईल ती आहे 20,170.
75 रुपीज. दोन्ही बाजूला आपण घेऊया 20,175 रुपीज. ओके, विद्यार्थी म्हणून काकाच्या क्रेडिट साईडची टोटल केली, डेबिट साईडला काय आयटम्स असते तर आपण ते मायनस केले असते, म्हणजे काकाला या ठिकाणी पार्टनरशिप फर्म हे 20,175 रुपीज देणे लागते. आणि ही रक्कम आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले पहा, द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे काकाला जी रक्कम आपण देणे लागत आहोत 20,175 ते आपण त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. आणि एंट्री होईल काकाच कॅपिटल अकाउंट डेबिट 20,175 टू काकाच लोन अकाउंट. लेजर पोस्टिंग करूया आपण एंट्रीचं. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊया. एंट्री आपण केली काकाच कॅपिटल अकाउंट डेबिट टू काकाच लोन अकाउंट. ओके, आणि अमाऊंट घेऊ काकाच्या कॉलम मध्ये 20,175. विद्यार्थी मित्रांनो, लोन अकाउंट जेव्हा क्रेडिट होतं तेव्हा ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो. लायबिलिटी साईडला आपण घेणार काकाच लोन अकाउंट, आणि लोनची अमाऊंट आहे काकाला जी पार्टनरशिप फर्म इन फ्युचर देणे लागते 20,175 रुपीज. ओके, आता लोन अकाउंटला अमाऊंट ट्रान्सफर केल्यानंतर जे कंटिन्यूइंग पार्टनर्स आहेत, म्हणजे आफ्टर द रिटायरमेंट ऑफ काका, मामा अँड बाबा आर दी कंटिन्यूइंग पार्टनर्स. यांचे कॅपिटलचे बॅलन्स आपण काय करूया, कॅरी डाऊन करूया. मामाच्या क्रेडिट साईडची टोटल इथे पहा 23,300. 20,000 प्लस 2,500 प्लस 800, दोन्ही बाजूला टोटल घ्या 23,300. आणि डेबिट साईडला जर काही आयटम्स असतील तर तुम्ही ते मायनस करा टू बॅलन्स. मग जो बॅलन्स येईल तो असेल बॅलन्स कॅरी डाऊन 23,300. ओके, म्हणजे मामाचा बॅलन्स तुम्ही कॅरी डाऊन केला. यानंतर आपण न्यू जो कंटिन्यूइंग पार्टनर आहे बाबा, याची क्रेडिट साईड टोटल पहा 12,250 प्लस 1,875 प्लस 600, ही टोटल केली तर येईल 14,725. दोन्ही बाजूला घ्या 14,725. डेबिट साईडला काही आयटम्स असतील तर तुम्ही त्यामधून ते मायनस करा, नसेल तर बॅलन्स कॅरी डाऊन करा. ऑलरेडी आपण या ठिकाणी टू बॅलन्स कॅरी डाऊन मेन्शन केलेला आहे, फक्त अमाऊंट मेन्शन करूया 14,725. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आफ्टर द रिटायरमेंट ऑफ काका, मामा आणि बाबा या दोनच पार्टनर्सचं कॅपिटलचा बॅलन्स फक्त बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येईल. कॅपिटल अकाउंट मामा, टोटल अमाऊंट येईल 23,300 आणि बाबा 14,725. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं आफ्टर द रिटायरमेंट ऑफ पार्टनर, जो पार्टनर रिटायर होईल त्याचं कॅपिटलचा बॅलन्स हा न्यू बॅलन्स शीटला येणार नाही, फक्त जे कंटिन्यूइंग पार्टनर्स असतील त्यांचाच बॅलन्स हा न्यू बॅलन्स शीटला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओके, यानंतर आपण कॅश अकाउंटची टोटल पहा. डेबिट साईडची टोटल आहे 4,500, दोन्ही बाजूला मेन्शन करा 4,500. क्रेडिट साईडला काय असेल तर मायनस करा, नसेल तर बॅलन्स कॅरी डाऊन करा. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 4,500. आणि हा कॅशचा बॅलन्स बॅलन्स शीटच्या सेट साईडला घ्या 4,500. ओके, कॅश अकाउंटचा देखील बॅलन्स आपण काय केला, कॅरी डाऊन केला. नंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण गुडविल अकाउंट देखील प्रिपेअर केलेला आहे. गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्सच्या शेअरची गुडविल रेज केली होती आणि एंट्री केली गुडविल अकाउंट डेबिट टू काकाच कॅपिटल अकाउंट. आणि गुडविल रेज केल्यानंतर तर ती बॅलन्स शीटच्या सेट साईडला आपल्याला दाखवावी लागते. मग आपण गुडविल अकाउंटची टोटल पहा 2,700 दोन्ही साईडला घेतली. डेबिट बॅलन्स आहे, बॅलन्स कॅरी डाऊन करा. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,700. आणि गुडविल अकाउंट या ठिकाणी आपलं बॅलन्स कॅरी डाऊन केला, तो गुडविलचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊ. गुडविल ओके 2,700. या ठिकाणी गुडविल अकाउंटचा देखील बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी आणि असेट साईडला जे ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे त्याचे सर्व आयटम्स आलेत का एकदा कन्फर्म करा, आणि ते सर्व आयटम्स आपण आउटरला घेतलेत का हे देखील एकदा पाहून घ्या. ओके, या ठिकाणी पहा सप्लायर्स आहेत आपण घेतलेत, लोन घेतले, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला, कॅपिटलचे बॅलन्स आपण घेतले होते, कॅशचा बॅलन्स आपण घेतला, डेटर्स घेतले, लाईव्हस्टॉक घेतले, मोटार कार घेतले, फर्निचर घेतले आणि प्लांट देखील आपण घेतलेले आहेत. ओके, यानंतर आपण काय करूया, बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लॅबिलिटी साईडची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी आणि असेट साईडची टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल लॅबिलिटी साईडची टोटल आहे 72,200. ओके, आणि असेट साईडची देखील आपली टोटल येईल 72,200 रुपीज.
त्या ठिकाणी आपलं बॅलन्स शीट देखील टॅली होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम आपल्याला समजल्यास, आपल्याला आवडल्यास आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्कीच कळवा. ओके, थँक्यू सो मच.